थँक्यू. आज या इथे TIPL रोटरी प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर माननीय कमांडर जांभेकर साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक माननीय गणेश कडू साहेब, या इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी नवीन पनवेलचे अध्यक्ष माननीय दशरथ म्हात्रेजी, भारतीय जनता पार्टी पनवेल शहरचे अध्यक्ष माननीय सुमित झुंजाराव, भारतीय जनता पार्टी तळोजा शहरचे अध्यक्ष माननीय दिनेश खानावकर, आज या इथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुद्धा हे कार्यक्रम ह्या मॅचेस किती महत्त्वाच्या आहेत हे जाणून आहेत आणि मुळात विशेष इथे उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर रोटरी क्लब पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष माननीय ठकेकर सर, माननीय संतोष गोडिंदे, नाव असं प्रॉब्लेम तो मोठा, आणि डॉक्टर रोहित जाधव, उपस्थित सर्व खेळाडू आणि मित्रांनो, आज या इथे अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये हा बक्षीस समारंभ होतो आहे. खरोखर समजा मनाला आनंद देणारा असा हा क्षण आहे, ज्या क्षणासाठी या इथे सर्व पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, विशेषतः मग समजा अधिकाऱ्यांच्या सोबतच लोकप्रतिनिधी, मग ते माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील, माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आणि त्याचबरोबर दिलीप वेंसरकर सर आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी या इथे या सिडकोच्या मैदानावर, सिडकोच्या या जागेमध्ये इथे मैदान व्हावं याच्यासाठी विशेष कष्ट घेतले. आणि त्याच्यामुळं हे काय अगदी 1 आणि 2 दिवसामध्ये हा मैदान भेटलेलं नाही आहे. 5 वर्षासाठी त्याच्यासाठी लढा द्यायला लागला आणि तेव्हा जाऊन या इथे सिडकोने ही जागा ही पनवेल महानगरपालिकेला ट्रान्सफर केली. पनवेल महानगरपालिका ट्रान्सफर केल्यानंतर मग या इथे स्थिती ही अत्यंत वेगळी होती. ह्या जागेवरती मग समजा सर्वांनी जी मेहनत घेतली आणि त्याच्यामुळेच आज एक मैदान हे आपल्याला दिसून येतो आहे. आणि आपल्या सर्वांच्यामुळे या मैदानाला शोभा आलेली आहे. कारण जोपर्यंत इथे क्रिकेट होत नाहीये आणि इतके सुंदर असे सामने होत नाहीयेत, तोपर्यंत ह्या मैदानाचं वैभव हे या इथे सांगता, नक्कीच सांगता, या इथे सर्वांच्या समोर हे उलगडू शकत नाहीये किंवा वाढू शकत नाहीये. त्याच्यामुळेच मी या इथे विशेषतः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि त्यांचे सर्व इथं सहयोगी क्लब्स, सर्व स्वयंसेवक आणि सर्व रोटेरियन्स यांचं मी विशेष असं मी आभार व्यक्त करेन की खरोखर सांगता आपल्यामुळे या इथे पनवेल महानगरपालिकेचं लेदर क्रिकेट हे आता एका चांगल्या मार्गावरती आता मार्गक्रमण करायला लागलेलं आहे. आणि पहिली टुर्नामेंट या इथे रोटरी क्लबने घेऊन या इथे एक नवीन पायंडा, नवीन सुरुवात ही करून दिलेली आहे. याचा फायदा हा पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबईच्या या इथं क्रीडा वर्गाला, युवा वर्गाला हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. यासाठी या इथे रोटरी क्लबने या इथे जी सुरुवात करून दिलेली आहे आणि त्यासाठी या इथे TIPL ला ही संधी दिली, त्याबद्दल सुद्धा मी TIPLचा मी डिरेक्टर म्हणून मी या इथे विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर मी या इथे मी एक थोडक्यात फक्त माझी एक इच्छा अशी मी व्यक्त करू इच्छित आहे, जे मी ऑक्शनच्या वेळेला सुद्धा मी व्यक्त केलेली होती की ज्याप्रमाणे IPLच्या मुळे या इथे नवीन ट्रेंड आले, नवीन प्रघात हे सांगता या इथे तयार झाले की पूर्वी फक्त रणजीमध्ये खेळलेला असेल तरच मग सांगता त्याला काही प्रसिद्धी भेटायची, परंतु IPLच्या मुळे या इथे इतर खेळाडूंना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी ही भेटायला लागली. आणि त्याच्याच बरोबर या इथे बाहेरील खेळाडू, बाहेरच्या देशातील, परदेशातील खेळाडू हे सुद्धा इथे खेळायला यायला लागले. त्याच्यामुळे या खेळाचं लोकप्रियता वाढली. त्याचप्रमाणे ह्या आपल्या TIPL रोटरी प्रीमियर लीग ह्याचं सुद्धा या स्थानिक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटची लोकप्रियता वाढावी आणि या क्रिकेटच्या लोकप्रियतेच्या सोबतच मग सांगता येथे स्थानिक खेळाडू आहेत त्यांची सुद्धा लोकप्रियता वाढावी. आणि या लोकप्रियतेचा फायदा आणखीन सांगता येथे प्रेक्षक संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी. कारण जर प्रेक्षक असतील तर तो खेळ किंवा ती कला ही वाढते, ती निपजते आणि या इथे त्याचा विकास होतो. त्याच्यामुळे माझी संस्था इथे फक्त एक अपेक्षा आहे की या इथे IPLच्या प्रयोगाप्रमाणेच या इथे येथील स्थानिक असतील किंवा इतर खेळाडू यांचा सुद्धा या इथे सहभाग होऊ शकला तर त्यासाठी प्रयत्न व्हावे, जेणेकरून या इथे प्रेक्षक संख्या ही सुद्धा इथे वाढू शकेल. या अशा प्रकारची अपेक्षा या इथे एक मी व्यक्त करतो. खरोखरच सांगता येथे ज्या प्रकारे सामने रंगले
आणि येथील जे जबरदस्त असं नियोजन आहे त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे। यासाठी मी आपल्या सर्वांचं मी इथे अभिनंदन करतो आणि खरोखर सांगता पुढील काळामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा TIPL ला आणि पनवेल महानगरपालिकेला या इथे रोटरी क्लबच्या सोबत या इथे काम करायला भेटेल त्यावेळेला नक्कीच सांगता त्यांना आनंद असेल। मी इथे महानगरपालिकेच्या ऑन बिहाफ बोलत नाहीये कारण मी माझी आहे, परंतु TIPLच्या वतीने नक्कीच मी इथं बोलू शकतो आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय मंगेश चितळे साहेब असतील किंवा माझे आयुक्त आणि जॉईंट सिडकोचे जॉईंट डिरेक्टर गणेश देशमुख साहेब यांची पनवेल महानगरपालिकेच्या बद्दल अतिशय चांगलं असं सांगता नेहमीच सांगता त्यांनी एक विजन ठेवलेलं आहे, त्यांनी नेहमीच सांगता सकारात्मकता ठेवलेली आहे। त्याच्यामुळे हा जो काही सांगता विकास आज चालू असताना दिसून येत आहे तो त्याचा परिणाम आहे आणि माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी यासाठी सांगता घेतलेलं कष्ट आणि त्यांचं असलेलं विजन यामुळे सांगता आज